नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या बैठकांचा सिलसिला अजूनही संपला नाहीये आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या पहिल्या 17 उमेदवारांची यादी जाहीर केली. जागा जाहीर करण्यामध्ये तशी तर काही अडचण नाही, कारण काँग्रेसची सुद्धा यादी आली आहे. मात्र या यादीमध्ये काही अडचणीच्या जागा, ज्याच्यावरती वाद होते, ज्याच्याबाबत अजूनही चर्चा सुरू होते, अशा जागी त्यांनी उमेदवार जाहीर केले. आता आघाडीच्या गोटातनं ठाकरेंनी काँग्रेसनंतर आपला नंबर लावला असला तरी त्यामुळे आघाडीमध्ये बिघाडीचा सूर उमटलाय. कारण जागा वाटपाच्या चर्चा संपल्या नसताना सुद्धा ठाकरेंनी विश्वासात न घेता त्यांचे उमेदवार जाहीर केले, असा तक्रारीचा सूर काँग्रेसमधनं उमटतोय. कारण काँग्रेसला हव्या असलेल्या अनेक जागांवरती शिवसेनेने आधीच उमेदवार जाहीर करून टाकलेले आहेत. दक्षिण मध्यमधनं वर्षा गायकवाड, सांगलीतून विशाल पाटील, उत्तर पश्चिममधनं संजय निरुपम अशी अनेक नावं आता समोर येत आहेत. आणि या सगळ्या जागी ठाकरेंनी आपले उमेदवार दिलेले आहेत. आणि एवढंच नाही तर या जागा वाटपामुळे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी सुद्धा आहे. संभाजीनगरमधनं अंबादास दानवे नाराज आहेत, नाशिकमधनं विजय करंजकर यांची नाराजी समोर आली आहे. हे सगळं बघता उद्धव ठाकरे यांनी जागा जाहीर करण्याचा निर्णय एकतर्फी घेतला का? एवढ्या बैठकांनंतर सुद्धा विश्वासात घेतलं नाही असं मित्रपक्ष कसे म्हणू शकतात? तसं म्हणणं योग्य आहे का? जो आरोप होतोय त्याप्रमाणे खरंच ठाकरेंना युती धर्माचा विसर पडलाय का? याच विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय लाखे पाटील असतील, काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आपल्यासोबत आहेत आणि राजकीय विश्लेषक प्रमोद चुंचुवार सर आहेत. आपण चर्चेकडे वळण्यापूर्वी काँग्रेसच्या गोटातनं नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. बघूया काँग्रेस नेते काय म्हणाले आहेत. आज शिवसेना उद्धवजींच्या शिवसेनेने यादी जाहीर केलेली आहे. खरं म्हणजे त्यामध्ये सांगली त्यांनी जाहीर करणं किंवा मुंबईमधलं सुद्धा धारावी जिथे तो मतदारसंघ जाहीर करणं हे योग्य झालं नाही असं माझं मत आहे. त्यांनी असं जाहीर करायला नको होतं. ज्यावेळेस आम्ही चर्चेमध्ये आहोत, यामध्ये शेवटी एकत्र ज्यावेळेस आम्ही आघाडी आहे, तो आघाडी धर्म असतो आणि तो सर्वांनीच पाळला पाहिजे. त्यामुळं त्यांनी हे जागा जाहीर करणं योग्य नाही. आमचा आजही आग्रह या जागेसाठी आहे. एवढंच नाही तर भिवंडीच्या जागेसाठी सुद्धा आमचा आग्रह आहे. आणि या बाबतीत जे जाहीर केलं आहे त्या बाबतीत शिवसेनेने फेरविचार करावा असे मी म्हणेल. उद्धवजी ठाकरे यांनी ज्या 2 जागावर उमेदवार घोषित केलेला आहे, थोडासा आघाडीचा धर्म जर पाडला असता तर नक्कीच आपल्याला त्याचा आनंद झाला असता. शेवट 3ही पक्ष मिळून अंतिम निर्णय घ्यायचा असतो आणि चर्चा संपली नाही, चर्चा सुरू आहे. अशा स्थितीमध्ये उमेदवार घोषित करणं हे थोडा आघाडी धर्माला निश्चितपणे थोडा गालबोट लावल्याच्या सारखं मला वाटतं. आणि काँग्रेसची ही नाराजी अगदी उघडपणे काँग्रेसच्या नेत्यांनी बोलून दाखवलेली आहे. आपण प्रमोद चुंचुवार सरांपासून सुरुवात करूया. चुंचुवार सर, अर्थ काय काढायचा या सगळ्याचा? म्हणजे सांगलीची एक जागा आपल्या समोर आहेच, मात्र मुंबईमधल्या सुद्धा काही जागी उद्धव ठाकरेंनी निर्णय त्यांचे उमेदवार घोषित करून टाकलेले आहेत. त्याबाबत सुद्धा नाराजी, म्हणजे जसं वर्षा गायकवाड त्यांनी सुद्धा एक पोस्ट केलेली होती. पुढे काय परिणाम या सगळ्याचे दिसू शकतात? नाही, हा एकूणच महाविकास आघाडीला हादरा देणाराच हा निर्णय आहे आणि आघाडीला तडे जातात की काय अशी शंका आता सर्वसामान्यांच्या मनात सुद्धा निर्माण झालेली आहे. कारण खरं तर मुंबईच्या जागेकडे आपण आधी वळूया. कारण मुंबईत सर्वात शेवटी म्हणजे 20 मेला मतदान आहे. अजून अगदी तुम्ही 15-20 दिवसानंतर जरी मुंबईचे उमेदवार जाहीर केले असते तरी काय हरकत नव्हती, कारण उमेदवारी अर्ज भरायची प्रक्रिया सुरू व्हायला अजून अद्याप जवळपास महिनाभराचा वेळ दिसतोय. तर मात्र ज्या पद्धतीने मुंबईचे उमेदवार, खास करून ज्याचा उल्लेख बाळासाहेब थोरात यांनी केला, त्या जागेसाठी राहुल शेवाळे जिथे आता खासदार आहेत त्या जागेसाठी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात दोघांमध्ये वाद आहे. सांगलीमध्ये सुद्धा वाद आहे आणि त्यामुळे सांगलीमध्ये सुद्धा वाद असताना अशा पद्धतीने उमेदवारी जाहीर करणं हे या दोनही पक्षाच्या संबंधाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. आणि एका वक्तव्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. काल जी आपण जर प्रेस रिलीज बघितली असेल नाना पटोलेंची नागपूरमध्ये अर्ज भरल्यानंतरची, तर त्याच्यात एक वाक्य सूचक होतं, वंचितशी संबंधित होतं की आम्ही एक पाऊल पुढे टाकत आहोत, पण आता पवार आणि ठाकरे गटांनी पण सहकार्य करावं. तर कुठे ना कुठे काँग्रेस जे काही करण्याचा प्रयत्न करते त्याला ठाकरे गटाकडनं समर्थन मिळत नाही का,
किंवा आपल्याला याच्यापूर्वी जर माहीत असेल, मागच्या आठवड्यात ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये इतका टोकाचा वाद झाला होता, कारण संजय राऊत 22 आणि 23 जागावर अडून बसले होते. शेवटी काँग्रेसने अशी भूमिका घेतली की यानंतर आम्ही ठाकरे गटासोबत चर्चा करणार नाही. दिल्लीत त्यांनी पक्षाध्यक्षांना कळवून टाकलं की आता जी काही चर्चा आहे तुम्ही करा, आम्हाला यांच्यासोबत चर्चा करायची गरज नाही वाटत, कारण हे लोक अतिशय अवास्तव मागण्या करतायत असा त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे जर दोन गटांमध्ये ह्या अशा प्रकारच्या भावना असेल तर महाविकास आघाडीचं कितपत एकत्रित हे जहाज आहे, हे किती दिवस एकत्रित राहणार आहे असा प्रश्नचिन्ह आता या निमित्ताने निर्माण झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती वगैरे दिसू शकतात. नक्कीच दिसू शकतात. खास करून सांगली आणि भिवंडीची शक्यता आहे. तिथे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये भिवंडीत लढत होऊ शकते आणि सांगलीमध्ये काँग्रेस शिवसेनेमध्ये पण शक्यता आहे. खास करून विश्वजित कदम हे ती जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आग्रही आहेत आणि आपल्याला कल्पना आहे विशाल पाटील हे स्वतः माजी मुख्यमंत्र्यांचे नातू आहेत. त्या अर्थानं काँग्रेसचा तो आणि काँग्रेसचा असा त्याच्याबद्दलचा दावा असा आहे की सांगली जिल्ह्यामध्ये तुमचा एकही आमदार नाही, अनेक ठिकाणी तुमचा नगरसेवक सुद्धा नाही, तरी तुम्ही या जागेवर दावा करताय तो चुकीचा आहे. आणि शिवसेनेचं म्हणणं असं आहे की आम्हाला कुठेही आम्ही बाकी कोल्हापूरची जागा दिलेली आहे, हातकणंगलेची आम्ही राजू शेट्टींना देतोय, त्यामुळे आम्हाला एक तरी जागा मिळावी असा सगळ्या एकूण या याच्यात कुठेतरी मैत्रीपूर्ण लढतीचे सुद्धा संकेत मिळायला लागलेले आहेत. बरं, हेमलता पाटील यांच्याकडे जाऊया. हेमलताताई, काँग्रेसच्या गोटातनं अगदी तीव्र नाराजी समोर आणि थेट नाराजी आहे, कुठेही शब्द लपवले नाहीत. उद्धव ठाकरेंना युती आघाडी धर्माचा विसर पडलेला आहे असं थेट सांगितलेलं आहे काँग्रेसच्या नेत्यांनी. काय ही खदखद, इतक्या बैठकांचं सत्र झालं, म्हणजे गेल्या काही दिवसात तरी 5-6 बैठकांबद्दल ही अंतिम बैठक असू शकते अशाच चर्चा समोर आलेल्या असताना अजूनही तिढा सुटत नाहीये. कुठं काय चुकतंय? कोण याच्यामध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ होण्याचा प्रयत्न करतंय? दादागिरी कोण करतंय? नम्रता, जेव्हा 3 वेगवेगळे पक्ष असतात तेव्हा ही अशी किस्तान हे होतेच. आणि त्याच्यामध्ये कसं असतं की प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते, प्रत्येक पक्षाचे नेते आणि प्रत्येकाच्या अँबिशन्स ह्या सगळ्या एकमेकांच्या आड येतात आणि त्याच्यामुळे जागा वाटपामध्ये ही शेवटपर्यंत खेचाखेची चालते. सांगलीचा विचार केला तर आम्ही स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवली. त्यामागचं कारण असं आहे की ज्या पक्षाची ज्या जिल्ह्यामध्ये ताकद आहे त्या पक्षाला त्या ठिकाणी बळ दिलं पाहिजे. सांगलीचा विचार केला तर सांगलीचे आमदार असतील, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद असतील, सगळीकडे काँग्रेस पक्षाची फार मोठी ताकद आहे. आदरणीय वसंतदादा पाटलांचा हा सगळा मतदारसंघ, हा गड आणि सांगली आणि काँग्रेस यांचं एक फार मोठं जुनं नातं आहे आणि त्यामुळे काँग्रेसची साहजिकच अशी इच्छा आहे की सांगलीची जागा ही काँग्रेसला मिळाली पाहिजे. परंतु सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी असं आहे की सगळ्यांनी एकजिन्सीप्रमाणे, एक दिनाप्रमाणे काम करणं गरजेचं आहे. कारण अशा पद्धतीने जर काम झालं नाही तर 2024 नंतर निवडणूक होतील की नाही, 2024 नंतर संविधान शिल्लक राहील का नाही, या विषयापर्यंत आपण येऊन थांबलेलो आहोत आणि त्यामुळे सर्वांनी एक दिलाने एकमेकांमध्ये. अगदी हेमलताताई, तुम्ही जे म्हणताय एक दिलाने काम केलं पाहिजे, एकमेव ध्येय आहे भाजपला हरवायचं, मोदींना हटवायचं, हे इंडिया आघाडीमधनं वारंवार सांगण्यात येतंय. मुद्दा असा आहे जागा वाटपाचा तिढा सुटत नाहीये. आता सांगलीच्या जागेचाच तुम्ही उल्लेख केला. सांगली आणि कोल्हापूरमध्ये साटालोटं झालेलं होतं जागेच्या बाबतीत असं कळतंय. म्हणजे कोल्हापूरची जागा ही ठाकरेंनी सोडायची, त्या बदल्यात त्यांना सांगलीची जागा मिळणार अशा चर्चा पुढे येत होत्या आणि ठाकरे गटाचे नेते तसं उघड सांगतायत. मात्र काँग्रेसमधनं त्याचं ते डिनायल आहे. नेमकं वास्तव काय आहे या सगळ्यामध्ये? वास्तव मी तुम्हाला जसं सांगितलं की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जे जे प्राबल्य आहे त्या पद्धतीने त्या जागा वाटप झाल्या पाहिजेत आणि सांगलीच्या बाबतीत एक्झॅक्टली हेच घडलेलं आहे. परंतु नम्रता, मी तुम्हाला आणखीन एक सांगते की आपण म्हणतात तसं कितीही टोकाची भूमिका असली, किती नेत्यांमध्ये आपसामध्ये जागा वाटपावरून मतभेद असले तरी याचा जो शेवट होईल याच्यामध्ये जे विचार करून जे शेवटी मंथन होऊन जे काही पुढे येईल ते मला असं वाटतं की सर्वांच्या सामंजस्याने निर्णय होईल आणि जो महाविकास आघाडीसाठी जो फायद्याचा आहे तो निर्णय होईल. आपण म्हणता तसं मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता मला या सेकंदाला तर खूप कमी वाटते. याच्यामध्ये आपसामध्ये मतभेद जे असतील ते मिटवले जातील, कार्यकर्त्यांची समजूत घातली जाईल, नेत्यांची समजूत घातली जाईल आणि एक दिलाने आम्ही या पुढच्या निवडणुकीला सामोरं जाऊ. बर चुंजुवार सर, एक आपण ह्याच्यामध्ये जर ऑब्झर्व केलं तर राष्ट्रवादी सोबत शिवसेनेचे फारसे वाद दिसत नाहीयेत कुठेही. काँग्रेस सोबतचे वाद आहेत. हा पहिल्यापासूनचा वॅरिनेस आहे त्यांचा काँग्रेसबद्दलचा आणि तोच कुठेतरी आता तो इम्पेशन्स मध्ये बदलायला लागलेला आहे असं म्हणता येईल. आणि जे ज्या बैठकीमध्ये नेते असतात त्या खास करून काँग्रेसचे नेते, त्यांचं म्हणणं असं आहे की राष्ट्रवादीमध्ये खास करून संजय राऊत आणि शरद पवार या दोघांमध्ये खूप चांगली अंडरस्टँडिंग आहे
कदाचित यांच्या मीटिंग आधी त्यांच्यामध्ये काही अनौपचारिक पातळीवर चर्चाही होत असतील आणि हे दोघं एकत्रित येऊन अधिकाधिक जागा काँग्रेसकडनं आपल्याकडे कशा येतील अशा स्वरूपाची त्यांच्या वाटेगाटीमध्ये बोलण्याची रणनीती असते असं काही काँग्रेस नेत्यांनी खाजगीत सांगितलेला हा अनुभव आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये हा वाद बघायला मिळत नाही आणि अनेकदा या वादाची म्हणजे ही जी काय शिवसेनेकडनं ज्या जागांची मागणी होती ती खरोखर शिवसेनेकडनं होत आहे की दुसऱ्या कोणी त्याला चितवणी देत आहे अशा प्रकारची शंका सुद्धा काँग्रेस नेते खाजगीमध्ये व्यक्त करत असतात। दुसरी गोष्ट कोल्हापूरच्या बद्दल हा कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आपण थोडंसं अडकलेलो आहोत म्हणून मी थोडंसं त्याकडे येतो की कोल्हापूरमध्ये तीनही पक्षांनी त्या छत्रपती शाहू महाराजांना भेटून प्रस्ताव दिला होता की तुम्ही महाविकास आघाडीकडनं लढा आणि तीनही पक्षांनी असं त्यांना सांगितलं होतं की पक्ष तुम्ही निवडा, कुठल्या पक्षावर निवडायचा। जमता त्यांनी शिवसेना निवडली असती तर ती जागा शिवसेनेला मिळाली असती, त्यांनी राष्ट्रवादी निवडली असती तर राष्ट्रवादीला मिळाली असती, ती आता काँग्रेसला मिळालेली आहे। ही जागा काँग्रेसने मागितलेली नाही, ती महाराजांनी मागितलेली आहे आणि त्यांनी पण महाराजांना दिलेली आहे, ती काँग्रेसला दिलेली नाही। हा आणि दुसरी गोष्ट तिथे जो कोल्हापूरचा त्यांचा जो खासदार होता तो आता त्यांच्यासोबत नाही आहे, म्हणजे ज्याला आपण सिटिंग गेटिंगचा फॉर्म्युला म्हणतो तशा पद्धतीने तो खासदार सुद्धा त्यांच्याकडे नाही आहे। त्यामुळे कोल्हापूरच्या बदल्यात सांगली हा जो तर्क आहे या तर्काला फारसं काही महत्व आहे असं म्हणता येणार नाही। पण बरीच चर्चा अशी सुद्धा रंगलेली आहे की ठाकरेंनी थोडासा पेशन्स दाखवला असता तर कदाचित राजे त्यांच्या पक्षाकडनं लढले असते। होऊ शकते किंवा कदाचित आपल्याला आठवत असेल तर संजय राऊत त्यांना भेटायला गेले होते म्हणजे ही आणि त्यांनीच भेटून सर्वप्रथम वक्तव्य केलं होतं की महाराजांनी लढावं। पण जे काही लोक महाराजांना ओळखतात तर महाराज आधीपासूनच काँग्रेसला अनुकूल असलेले आहेत, काँग्रेसची विचारधारा मानणारे आहेत। जे काही काँग्रेस म्हणजे आत्ताची गोष्ट नाही, यापूर्वीपासून सुद्धा लोक जे ओळखतात शाहू महाराजांना जवळून तर ते काँग्रेसच्या विचारधाराला मानणारे आहेत। त्यामुळे भलेही ते यांच्याशी बोलले असतील, चांगला संवाद असला तरी ते काँग्रेसच्याच तिकिटावर लढणार होते हे जवळपास स्पष्ट होतं। फक्त काँग्रेसला असं म्हणायचं नव्हतं किंवा कोणत्याही पक्षाला असं म्हणायचं नव्हतं, महाराजांचं एकूण सामाजिक स्थान बघता की तुम्ही आमच्या पक्षावर लढा आणि ती संधी त्यांना देण्यात आलेली आहे। आणि मला असं वाटतं की हा जो शिवसेनेचे पण काही व्हॅलिड मुद्दे आहे। पहिला मुद्दा असा आहे की ते रामटेक सोडायला तयार झाले आहेत, रामटेक त्यांची जागा होती। दुसरी ते अमरावती सोडण्याच्या तयारीमध्ये आहे, तर आम्ही तुमच्यासाठी इतक्या जागा सोडतोय तर तुम्ही आमच्यासाठी काही जागा सोडा अशा स्वरूपाचं आहे। तर त्यामुळे शेवटी एखाद्या जेव्हा तीन पक्ष एकत्र असतात तर सगळ्यांना दोन पावलं मागे यावं लागतंय। आणि गेल्या वेळी सुद्धा सांगलीमध्ये विशाल पाटील काँग्रेसच्या तिकिटावर लढले नव्हते, दुसऱ्याच पक्षाच्या तिकिटावर लढले होते। त्यामुळे यावेळेस त्यांना काँग्रेसचंच तिकीट मिळावं आणि याच्यामुळे एकदम महाविकास आघाडी संकटात यावी इथपर्यंत काँग्रेसने पण खेचू नये असं मला वाटतं। आणि एक सामंजस्याची भूमिका जर घेतली तर महाविकास आघाडी अखंड राहू शकेल, कारण मैत्रीपूर्ण लढत हा सुद्धा काही फार योग्य संकेत देणारी गोष्ट नाही आहे, तर त्याच्यामुळे चुकीचा संदेश जाईल। त्यामुळे अजूनही सांगलीमध्ये काहीतरी तडजोड होईल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही। हेमलताताई, एकूणच सूर असा दिसतोय की काँग्रेसची आडमुठी भूमिका आहे या सगळ्या बाबतीत, विशेषतः सांगलीच्या बाबतीत। नम्रता, काँग्रेस हा राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष आहे आणि ज्या वेळेला शिवसेनेबरोबर जायचं की नाही, कारण राष्ट्रवादी तर आमचा पहिल्यापासून मित्र पक्ष आहे, परंतु त्यावेळेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने स्पष्ट संकेत दिले होते की आपल्याला हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जर लढायचं असेल तर आपल्याला शिवसेनेबरोबर जावं लागेल आणि त्यामुळे ही सगळी आघाडी झालेली आहे। आता काँग्रेसची आडमोठी भूमिका असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण काँग्रेस मोठा पक्ष असताना सुद्धा काँग्रेसने बऱ्याच ठिकाणी कॉम्प्रोमाइजेस केलेले आहेत, मित्र पक्षांना जागा सोडलेल्या आहेत आणि एकमेकांमध्ये चर्चेनेच हा निर्णय झालेला आहे। त्यामुळे मला असं वाटत नाहीये की आता या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी आडमोठी भूमिका आहे। मी जसं आपल्याला सांगते आणि अतिशय प्रामाणिकपणे सांगते की या सगळ्या जागा वाटपामध्ये हे प्रत्येक पक्ष आपापल्या जागा पुढे घेण्यासाठी आपलं घोडं दामटण्याचा प्रयत्न असतो, जास्तीत जास्त जागा मिळण्यासाठी एकमेकांवरती दबाव तंत्र वापरण्याचा विषय असतो। परंतु ज्या वेळेला हे शेवटी अंतिम टप्प्यामध्ये जेव्हा हा सगळा विचार येईल तेव्हा एकमेकांना मदत करण्याची भूमिका आणि त्याच दृष्टीने काँग्रेस कुठलाही अडमुठेपणा न करता, इनफॅक्ट कुठलाही राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा काँग्रेस कुठल्याही पक्षामध्ये कुठलाही अडमुठेपणा न राहता एका दिलाने ह्या सगळा तिढा सुटेल याची मला खात्री आहे। बरं, संजय लाखे आहेत आपल्यासोबत, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते। संजय लाखेजी, आडमुठेपणाचा आरोप होतोय, तुम्ही आघाडी धर्म विसरलात अशी थेट नाराजी व्यक्त केली काँग्रेस नेत्यांनी। ह्या म्हणण्यामध्ये काही तथ्य असं मला वाटत नाही। बरं, त्याचं कारण असं आहे की जागा वाटप होत असताना जी काही उच्चस्तरीय कमिटी बसली होती
त्यामध्ये शरद पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील आणि काँग्रेसकडून नाना पटोले किंवा बाळासाहेब थोरात हे असतील, तर त्या कमिटीनं जे जागा वाटप केलं त्याप्रमाणे कोल्हापूरच्या बदल्यामध्ये सांगलीची जागा ही शिवसेनेला दिलेली आहे. बर. आणि त्याचबरोबर रामटेक असेल किंवा अमरावती असेल, ह्या शिवसेनेच्या असलेल्या जागा काँग्रेसला दिलेल्या आहेत. बर. त्यामुळं सांगली ही काँग्रेसकडे पहिल्या टप्प्यातच कोल्हापूरच्या बदल्यामध्ये आली होती आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी प्रवेश घेतला सांगलीच्या आमच्या पाटलांनी, त्याच वेळेस त्यांची उमेदवारी उद्धव साहेबांनी जाहीर केली होती. त्यानंतर ते स्वतः सांगलीमध्ये गेले होते, मोठा मेळावा घेतला होता आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली होती. त्यामुळे आघाडीचं जागा वाटप होत असताना काही जागा इकडं काही जागा तिकडं असं होणार आहे, साहजिक आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे काही कोणी उत्सुक आहेत, इच्छुक आहेत, या केसमध्ये विशाल पाटील त्यांची पहिल्या टप्प्यामध्ये थोडी नाराजी आपण समजून घेऊया, परंतु अंतिमतः हे वाद सगळे संपतील आणि महाविकास आघाडी एका दिलानं, एका मतानं, एका नेतृत्वानं महायुतीच्या विरोधात आणि इंडिया म्हणून नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सांगलीच्या जागेचा उल्लेख केलाय म्हणून त्याच्याबद्दलच तुम्हाला विचारते आता. राजेंना कोल्हापुरामध्ये महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी विनंती केली होती लढायची आणि त्यावेळेला राजेंनी काँग्रेसची निवड केली की त्यांना काँग्रेसकडनं निवडायचंय म्हटल्यानंतर ठाकरेंनी ही जागा सोडली आणि त्याच्या बदल्यात त्यांना सांगलीची जागा हवी. हे गणित कसं लागू होतं, नंबर एक. दुसरी गोष्ट, इकडे मुंबईमध्ये सुद्धा दक्षिण मध्यसारखा भाग आहेच की ज्या ठिकाणचे विद्यमान खासदार हे आता ठाकरेंसोबत नाहीयेत. त्या ठिकाणी वर्षा गायकवाड इच्छुक होत्या, ज्यांचा प्रभाव, त्यांच्या वडिलांपासूनचा प्रभाव त्या धारावी आणि सगळ्या भागावरती आहे. म्हटल्यानंतर तिथे सुद्धा त्यांची सुद्धा नाराजी समोर आलेली आहे. इतर ठिकाणच्या नाराजीचं काय करणार? बघा, मेरिट डिसमेरिट जे आहे, एखाद्या ठिकाणी चांगला उमेदवार असणं आणि एखाद्या ठिकाणी चांगलं संघटन असणं असं होऊ शकतं. त्यातून तर मोड बांधावी लागते. आणि छत्रपती शाहू महाराजाला जी जागा दिली किंवा त्यांनी जी स्वतः उमेदवारी काँग्रेसची त्या ठिकाणी घेतली, त्याच वेळेस जी चर्चा झाली होती, त्या चर्चेमध्येच हे ठरलं होतं की कोल्हापूरच्या बदल्यामध्ये सांगलीची जागा उद्धव साहेबांना द्यायची आणि त्या पद्धतीचा निर्णय त्याच वेळेस झालेला आहे. तो काय आज झालेला नाही. आज जो काय हे वातावरण तयार केलं जातंय हे अतिशय उशिरा तयार केलं जातंय. आणि त्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की जवळपास 15 ते 16 जागा आजच्या जाहीर केलेल्या 16 पैकी या ठिकाणी उद्धव साहेबांनी कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 5 सभाही घेतलेल्या आहेत. ते काही चर्चेतच फक्त बसले नाही, तर ग्राउंडवर जाऊन सभा घेणारा आज राज्यामधला एकमेव नेता कोण जर असेल तर ते उद्धव साहेब ठाकरे आहेत. शिवसेना हा पक्ष आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे शिवसेनेची जी तयारी आहे ती राज्यामध्ये खूप पुढे गेलेली आहे. उस्मानाबाद असेल, हिंगोली असेल, अशा लोकसभा मतदारसंघामध्ये 5-5 सभा उद्धव साहेबांनी या ठिकाणी घेतलेल्या आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरं, हेमलता पाटील यांच्याकडे जाईन. हेमलता पाटीलजी, विश्वासात घेतलं नाही असा एक शब्दप्रयोग वापरला गेला तुमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांकडनं. इतक्या बैठका झाल्या तर त्यामध्ये विश्वासात घेतलं नाही असं कसं म्हणता येईल? आणि जसं आता ठाकरेंच्या गटातर्फे प्रवक्त्यांनी आरोप केलेला आहे की यामध्ये काँग्रेस शब्दापासून मागे फिरत आहे. नाही, काँग्रेस शब्दापासून मागे फिरत नाही. मी जसं सांगितलं की आता संजय लाखे पाटलांनी पण सांगितलं की संघटन म्हणजे सांगलीच्या मध्ये संघटन काँग्रेसचं स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे की कार्यकर्त्यांना, नेत्यांना असं वाटणं साहजिक आहे ही जागा आपल्याला मिळाली पाहिजे. आणि त्या ठिकाणी विशाल पाटील फार आधीपासून तयारी करत होते आणि त्या ठिकाणी ते उभारणार असं जवळपास त्यांनी निश्चित केलं होतं. त्या दृष्टीने त्यांचं काम चालू होतं आणि त्यामुळे साहजिकच त्या ठिकाणच्या सगळ्या महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, सगळ्या लोकांना असं वाटणं साहजिक आहे की हा उमेदवार आपल्याला या ठिकाणी हवा आहे. आणि म्हणून ही कार्यकर्त्यांची असेल, नेत्यांची असेल, ही नाराजी असू शकते. आणि कोल्हापूरची जागा जसं आपण बोलले की शाहू महाराजांनी स्वतः निर्णय घेतल्यामुळे त्या जागेच्या संदर्भामध्ये ती जागा काँग्रेसला मिळाल्यानंतर मग शिवसेनेने ह्या सांगलीचा उमेदवार जाहीर केला. परंतु जशी मी मगाशी बोलले तशी तिथल्या स्थानिक लोकांची इच्छा आणि काँग्रेसला हे सीट नक्की निवडून येईल याची खात्री वाटते. शेवटी काय आहे, निवडणुकीमध्ये डोकी मोजली जातात आणि ज्या ठिकाणी जो उमेदवार स्ट्रॉंग आहे, जो निवडून येण्याची शक्यता आहे, त्याला उमेदवारी देणं गरजेचं आहे. अशा वेळेला 2 पावलं प्रत्येक पक्षाने मागे गेलं पाहिजे आणि ह्या भूमिकेतून काँग्रेसचे नेते या जागेसाठी आग्रही आहेत. बरं, निवडून येण्याची शक्यता, चुंचुवार सर, निवडून येण्याची शक्यता आता
यामध्ये आपण मुंबईमधले बघूया, ज्या ठिकाणी वर्षा गायकवाड इच्छुक होत्या, दक्षिण मध्य, तर इथला खासदार हा शिंदेंसोबत गेलेला आहे. तिकडे अमोल कीर्तीकरांना जी जागा दिलेली आहे, त्यांचे वडील खासदार कीर्तीकर हे शिंदेंसोबत गेलेले आहेत. जर विद्यमान खासदार सोबत नसताना ती जागा जर पदरात आलेली असेल ठाकरेंच्या, तर तिथे निवडून येण्याची शक्यता, ह्या गोष्टीला किती वजन उरतं? नाही, निवडून येण्याच्या शक्यतेवरच खरं तर ह्या महाविकास आघाडीमधल्या सगळ्या चर्चा सुरुवातीला सांगण्यात आल्या होत्या आणि असंही सांगण्यात आलं होतं की संविधान वाचवण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे त्याग करायला तयार आहोत आणि जिथं ज्याचा उमेदवार निवडून येईल तिथं आम्ही त्या पक्षाला संधी देऊ, अशा पद्धतीचं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं. पण आता जेव्हा शेवटच्या टप्प्यात या वाटाघाटी पोहोचलेल्या आहेत, तर संविधान वाचवणं किंवा मोदींच्या विरुद्ध लढणं यापेक्षाही आपल्या पक्षाच्या जास्त जागा असणं, याला दुर्दैवाने हे पक्ष प्राधान्य देताना दिसत आहेत. आणि इलेक्टिव्ह मेरिट जे आहे, म्हणजे आता आपण जसं दक्षिण मध्यचं सांगितलं की आज शिवसेनेकडे उमेदवार नाही आहे, अनिल देसाई सारख्या उमेदवारांना बळजबरीने त्यांना निवडणूक लढायला सांगण्यात आलं आहे. आपण जर काल उद्धवजींनी जी यादी जाहीर केली त्यात अनिल देसाईंचं नाव नाही आहे त्यांच्या सहीच्या यादीत, पण संजय राऊतांनी जे ट्विट केलं त्याच्यात त्यांनी ते नाव जोडलेलं आहे. तर एकूण अनिल देसाई स्वतःही निवडणूक लढायला तयार नाहीये, पण ही जागा आपली सुटली नाही पाहिजे, आपली दावेदारी राहिली पाहिजे. तर म्हणून आता खरं तर त्या जागेवरून स्वतः वर्षा गायकवाड निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. त्या तिथल्या स्थानिक आमदार पण आहेत आणि तिथलं जातीय समीकरण पाहता त्या निवडून येऊ शकतात अशी पण शक्यता आहे. आणि राहुल शेवाळेंशी ते चांगला टफ फाईट देऊ शकतात अशी पण शक्यता आहे. देसाई हे नाही म्हटलं तरी थोडंसं अभिजन राजकारणातले आहे, राज्यसभेच्या राजकारणातले आहेत, तर त्यामुळे ते कितपत फाईट देऊ शकतील हा एक प्रश्न आहे. तर मात्र तो इलेक्टिव्ह मेरिटचा विचार न करता केवळ दावेदारीच लक्षात घेऊन या पद्धतीने जर चर्चा होत असेल तर मग संविधान वाचवण्यापेक्षा या पक्षांना आपल्या जागा वाढवण्यातच जास्त रस आहे असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. ठीक आहे, संजय लाखेंना काही मुद्दा मांडायचा आहे. संजय लाखे बोला. मुंबई मध्यपुरता विषय असा आहे की त्या ठिकाणी वर्षाताई इच्छुक जरी असल्या तर जागा वाटप जे मुंबईचं झालं त्यामध्ये मुंबईच्या प्रतिनिधी म्हणून त्या उच्चस्तरीय बैठकीला उपस्थित होत्या. तर ती झाल्यानंतरही वर्षाताईंनी कुठेही नाराजी दाखवली नाही. याच्यामध्येच गमक हे आहे की चर्चा होताना जो काही तो जागेचा निर्णय आहे तो काय झाला हे वर्षाताईला माहित आहे आणि त्यासाठी वेगळे कॅल्क्युलेशन लावून आपण किंवा वेगळ्या पद्धतीने चर्चा गायकवाडांनी नाराजी दाखवली नाही, त्यांनी वारंवार आपली इच्छा बोलून दाखवली आहे. तुम्हीच म्हणताय अशी उघड नाराजी जर तुमच्या 3 पक्षांमधली बाहेर आली तर तुमची एकी कुठे राहिली? म्हणजे अपेक्षा होती का की त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करावी? बघा, या ठिकाणी शेवटी आता आमचे हेमलताताई ज्या ठिकाणचं प्रतिनिधित्व करतात, नाशिकला काय झालं, वादावादीतून शेवटी भुजबळ तिथं आले. पहिल्या टप्प्यात भुजबळ कुठं होते का? आज भुजबळ त्या ठिकाणी आले. म्हणजे आघाडीच्या धर्मामध्ये जागा वाटपामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं शक्यता गृहीत धरल्या जातात आणि त्या पद्धतीनं उमेदवार पुढे येत असतात आणि जो काही उमेदवार त्या ठिकाणी अंतिमता जाहीर केला जाईल त्याच्या मागे उभं राहणं हेच संविधान रक्षणाचं आणि मोदीची हुकुमशाही मोडून काढण्याचं या ठिकाणी जी काही करार आहे आघाडीचा आणि आघाडीचा जो धर्म आहे त्यामध्ये ते अभिप्रेत आहे. थोडंफार नाराजी असेल, उत्सुक उमेदवार असेल, तो आपलं मत त्या ठिकाणी व्यक्तच करणार आहे, पण ते अंतिमता लक्षात न घेता आघाडी धर्माचं पालन सगळे पक्ष करतील याची मला नक्कीच शेवटची कमेंट. हेमलता पाटीलना काही बोलायचं? हेमलता पाटील, नाशिकच्या संदर्भात जो विचार झाला तर त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही पद्धतीचा मतभेद नव्हता. ही जागा शिवसेनेला सोडायची हे आधीपासून ठरलेलं होतं आणि काँग्रेसच्याही कुठल्या नेत्यांनी त्याबद्दल ऑब्जेक्शन घेतलं नाही. हेमलताताई, मी युतीच्या संदर्भात बोललोय. घेतलं नाही आणि ही जागा शिवसेनेला सोडायची हे ठरलं होतं. हेमलताताई, मी युतीच्या संदर्भात बोललोय. कुठलीही काय म्हटलं तुम्ही? ते महायुतीबद्दल बोलले, उदाहरण दिलं ते असं संदर्भात बोललोय. आघाडी नाही, हे महायुतीमध्ये उदाहरण दिलं मी. त्या संदर्भात आपण बोलायलाच नको, हा वेगळाच विषय होईल. त्यामध्ये त्यांच्यामध्ये वादावादी होती का, काय स्ट्रॅटेजी होती का, काय करायचं ते आपण बोलू शकत नाही. पण महाविकास आघाडीच्या संदर्भात बोलायचं तर कुठल्याही पद्धतीची नाशिकच्या जागेसंदर्भात काही दुमत नाही. बरोबर. बरं, अगदी शेवटची कमेंट चुंचुवार सर, 30 सेकंद. काय चित्र दिसेल भविष्यात? नाही, आता महाविकास आघाडी एकसंघ राहील का या 1 महिन्याभरामध्ये? आणि कारण अजून अनेक काही महत्त्वाच्या जागा आहेत आणि याच्यात एक नवा पैलू आलेला आहे की वंचित स्वतंत्र लढण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळेला आता महाविकास आघाडींच्याच मतांमध्ये सुरुंग लावले जाणार आहे आणि त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे महायुतीलाच होणार आहे. तर त्यामुळे अधिक चिंतेचा विषय हा वंचितचं स्वतंत्र लढणं आहे आणि अद्यापही महाविकास आघाडीकडनं वंचितने उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर त्यांना आपल्या सोबत आणण्यासाठी जे एकजुटीने प्रयत्न व्हायला पाहिजे
ते होताना दिसत नाही. आणि आज वंचितची यादी येत असतानाच शिवसेनेने आपली यादी जाहीर करून सगळं जे अटेन्शन आहे ते आपल्या यादीकडे वळवलं आहे. खरं तर वंचित बद्दल चिंतन व्हायला पाहिजे होतं. तिने पक्षाच्या नेत्यांनी बसून चर्चा करायला पाहिजे होती आणि आंबेडकरांना एक अपील करायला पाहिजे होतं. पण दुर्दैवाने यांच्या आपसातल्या भांडणामध्येच वंचितला सोबत घेण्याचा हा जो प्रयत्न आहे तो मात्र आता असफल ठरलेला दिसतोय. अगदी. आणि जर आपण लक्षात घेतलं तर गेल्या निवडणुकीमध्ये 2019 मध्ये 13 ठिकाणी वंचितच्या उमेदवारांनी 1 लाखांपेक्षा जास्त घेतले, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरती राहिलेले आहेत. म्हटल्यानंतर वंचितचा फॅक्टर जसा आहे तो ह्या मतांच्या गणिताला सुरुंग लावू शकतो. तसंच पक्षांतर्गत नाराजी आहे, मित्रांची त्या आघाडीच्या अंतर्गतची नाराजी आहे, ह्या अनेक गोष्टी त्याला सुरुंग लावू शकतात. निवडणुकीचा पहिला टप्पा आता जवळ आलेला आहे आणि त्यापूर्वी या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट झाल्या नाहीत तर कदाचित पुढे वेगळं चित्र बघायची वेळ येईल. अर्थात सगळे पक्ष आत्मचिंतन करतील अशी अपेक्षा करूया. या चर्चेसाठी आपल्याला संजय लाखे पाटील, हेमलता पाटील आणि चुंचुवार सर तिघांनी वेळ दिला. तिघांचे आभार. चर्चेचा आजचा धुळा इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.